आणि आता मुंबईमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। मुंबईमध्ये यंदा मालमत्ता करामध्ये वाढ होणार नाही अशी चिन्ह, महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारला तसा प्रस्ताव। कोस्टल रोडचं काम पूर्ण होण्यास 2025 उजाडणार, सध्या कोस्टल रोडचं काम 91% पूर्ण। बीकेसी मधील 7 भूखंडांमधून एमएमआरडीएला 6000 कोटी, जमीन भाडेतत्वावर देण्यासाठी ई लिलाव होणार, 7 भूखंड 80 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यात येणार। मुंबईच्या राणीच्या बागेमध्ये पर्यटकांना पुन्हा काळविटांचं दर्शन होणार, पुण्याच्या प्राणी संग्रहालयामधून काळविट आणली जाणार। अटल सेतूवरून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गापर्यंत वाहतूक धीम्या गतीनं, पनवेल जवळील कोळखे कोन गावापर्यंत वाहतुकीचा वेग कमी, वाहन चालक आणि प्रवाशांना मनस्ताप। नवी मुंबईमध्ये मलेरिया डेंग्यू रोखण्यासाठी विशेष तपासणी शिबिर, डेंग्यूचं प्रमाण रोखण्यासाठी आणखी ठोस उपाययोजना राबवण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश। लालबाग परळमध्ये फेरीवाला विक्रेता संघाकडून उपोषण, महिनाभरापासून फेरीवाल्यांना बसू दिलं जात नाही, मराठी फेरीवाले आक्रमक। ठाण्याच्या घोडबंदर रोड परिसरामध्ये ट्रकचा अपघातामध्ये 26 टन कलरचं नुकसान, घटनेमध्ये कुणालाही दुखापत नाही। भाईंदरच्या उत्तर परिसरामध्ये असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, परिसरामध्ये साचलेल्या पाण्यामुळे भातशेतीचं मोठं नुकसान, आरोग्याचाही धोका वाढला।